नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शहराच्या मध्यवर्ती भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं भव्य अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक क्षणासाठी नगर शहरासह राज्यभरातून हजारो भीमसैनिकांनी उपस्थिती लावली होती. पुतळ्याभोवती करण्यात आलेली विद्युत रोषणाई विशेष लक्ष वेधून घेत होती. जय भीमच्या गगनभेदी घोषणा आणि भीमगीतांवर ठेका धरत भीमसैनिकांनी आपल्या आनंदाचा जल्लोष साजरा केला. ही केवळ पुतळ्याची स्थापना नाही, तर दलित समाजाच्या आत्मसन्मानाचा ऐतिहासिक विजय आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक आले हे आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखीन एक महत्त्वाची घोषणा केली. नगरमध्ये 15 कोटींचे संविधान भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारमार्फत 10 कोटी रुपये तर DPTC मार्फत 5 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासाठी आमदार संग्रामभैया जगताप हे पुढाकार घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी उपस्थित सर्व भीमसैनिकांचे मनपूर्वक आभार मानले. जो काल नगर शहरासाठी, जिल्ह्यासाठी व महाराष्ट्रासाठी जो एक ऐतिहासिक दिवस झाला, जो आमचं सर्व भीमसैनिकाचं स्वप्न पूर्ण झालं की जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो 40 वर्षाचा संघर्ष होता, पूर्णाकृती पुतळा तो पूर्ण झाला. व त्यामध्ये हजारोच्या संख्येने बोलले, पण तिथं लाखोच्या संख्येने लोक आले. सर्वजण म्हणतो ते हजारो होतील, पण लाखोच्या संख्येने भीमसैनिक महाराष्ट्रातून आले. त्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की एवढे मोठे भीमसैनिक येऊन पण एक कार्यक्रम तो खूप चांगला झाला. सर्वजणांनी त्या कार्यक्रमाचा एक जल्लोषात साजरा केला, एक आनंद साजरा केला. मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. पूर्णाकृती समितीच्या वतीने, आमदार संग्रामभाई यांच्या वतीने व अजितदादांना संग्रामभाईंनी जी मागणी केली होती की संविधान भवनासाठी आम्हाला निधी देण्यात यावा, तर ते दादांनी बी मान्य केलं व संग्रामभाईचा आम्ही पाठपुरावा करून त्याचं भूमिपूजन लवकरात लवकर करण्यात यावं असं मी या ठिकाणी आपल्या सर्व नगर शहरातील भीमसैनिकाच्या वतीने विनंती करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आमदार संग्रामभैया जगताप यांनी जे मार्गदर्शनाखाली आज कालचा जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला या राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, खासदार चंद्रकांतजी हंदोरे, गोरक्ष लोखंडे साहेब, तसेच रमेशजी साळवे साहेब व सर्व सन्माननीय अतिथी या ठिकाणी उपस्थित राहिलं. त्यांचं आम्ही सर्व पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि सर्व नगरकरांचे, भीमसैनिकांचे व सर्व आंबेडकरी समाजाचे आमदार संग्रामभैया जगताप साहेब व आमच्या सर्व पुतळा समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.